श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले। कर्दळी वनातून गुप्त झाले, गुरुचरित्रिक ती कथा। पुढे लोके द्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे। धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य। कर्दळ गुप्त झाले, गुरुचरित्र ती कथा। पुढे लोकद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे। धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी त्याच विषयी शंका मना माझी येत असे। गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले। त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची, ती केवळ अनादिसिद्ध हुंटला येथे पत्रिकावाद। लोकद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले। अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थाची स्वारी। भक्त मंडळी वेष्टित, साहेब कोणी कलकत्त्याचा। हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा। आदर दयाचा केला की, त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी। ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती। एके हरी दोघांसी बैसोनी दोहेवरी, तिसरीवरी बैसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज। साहेबांनी प्रश्न केला सहज, आला आपण आला कोठोनी। स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी। आम्ही कर्दळी वनातून प्रथारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व। बंगाला देश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा टाका पावन। नाना तीर्थ हिंडोनी हरिद्वारा प्रती गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोनी तीर्थ सामग्र। 80,000 नगरे आम्ही देखली, मग तेथून सहजगती पातलो आम्ही गोदाटका प्रती। जियेची महाप्रख्याती पुनरावृत्ती पूर्णांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन। काही दिवस फिरोनी हैदराबादेसी पातलो, येऊनी मंगलवेढ्यास बहुत दिवस केला वास। मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने येथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो। तेथोनी स्वच्छने केवळ, मग पाहिले मोहोळ। देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने। अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया झाले, तैपासून या नगरात आनंदी अहो नांदत। ऐसे अमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी, ऐकोनिया ऐशिवानी उभयंता संतोषले मनी। मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयंता। 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती। परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली। सदावास अरण्यात, बहुत न येती गावात। जरी आली क्वचित गलिच्छ जागी बैसती, कोणी काही आणूनी देती, तेने महाराज भिक्षिती। शनैक राहुनी मागुती, अरण्याती जाती उठोनी। वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म हे। त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर। तेव्हा तयाचा अवतार सोलापरी झाला, ते जाणोनी अंतरखून स्वामीसी मानती ईश्वर समान। परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती तयांसी। दर्शन येत दिगंबरा लीला विग्रही यतिवर्य। कमरेवरून ठेवून कर दर्शन देती तयासी। अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता बघता। स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र। अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर। मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो। तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अकंठ। भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू मने। स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत। आनंद भक्त परिसत। द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते। द्वितीय अध्याय। श्रीरस्तु शुभभवतु। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ महाराज की जय।